नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची वडी बनवणार आहे आणि तेही अचूक प्रमाणात। ही वडी किती वेळा कुक होऊ द्यायची। ही वडी खायला खूपच छान लागते। राखी पौर्णिमा जवळ येत आहे आणि राखी पौर्णिमा निमित्त ओल्या नारळाची वडी कशी बनवायची अगदी प्रमाण सहित रेसिपी आहेत। मी 300 ग्रॅम ओल्या नारळाचा खोबरकीस घेतलेला आहे आणि 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। हे प्रमाण अचूक आहे। अर्धी वाटी दूध, थोडी वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि 1 चम्मच तूप। नोट करा आणि वडी करायला सुरुवात करा। आता मी गॅस ऑन करून पॅन मध्ये तूप घालते आणि हे तूप मेल्ट होऊ देते। आता तूप मेल्ट झालेली आहे। यामध्ये नारळाचा खोबरकीस घालू। आता 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर परतून टाकू। नारळाचा किस परतल्याने किसाचा ओलसरपणा निघून जाते। किस मात्र वारंवार पलटवत राहायचा। किसाचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही। आता हा किस परतून झालेला आहे आणि हलका हलका झालेला आहे आणि रंगही बदललेला नाही। आता यामध्ये साखर घालू आणि मिक्स करू। हे बघा, साखर घातल्यामुळे मिश्रणाला छान ओलावा आलेला आहे। आता या मिश्रणामध्ये दूध घालू। आता हे एकजीव करून घेऊ आणि मध्यम आचेवर एकसारखे परतून घेऊ। जोपर्यंत या मिश्रणाचा ओलावा जात नाही तोपर्यंत कुठेही जायचे नाही, कारण मिश्रण जळू शकते किंवा करपू शकते। आणि एकसारखा या मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत या मिश्रणात चम्मच फिरवत राहायचा। आता या मिश्रणात थोडं वेलची पावडर घालू आणि चिमूटभर मीठ घालू आणि हे मिक्स करून घेऊ। मीठ घातल्याने कोणताही गोड पदार्थ छान लागते। आता हे मिश्रण वडीसाठी तयार झालं कसं समजायचं ते तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते। एका वाटीमध्ये मिश्रण घ्यायचं आणि हे थंड होऊ द्यायचं। आता वाटीतली मिश्रण थंड झालेली आहे। आता याचा गोळा करून बघू। हे बघा, याचा गोळा होत आहे, तर आपलं मिश्रण झालं असं समजायचं। आता गॅस ऑफ करू। आता ट्रेला तूप लावून घेऊ। यावर बदाम आणि पिस्ता घालू आणि या ट्रे मध्ये वडीचं मिश्रण घालू आणि ट्रे मधलं मिश्रण एकसारखं करून घेऊ। आता गरम असतानाच ट्रेच्या 4ही कड्या सैलसर करून घेऊ। आता हा ट्रे कटिंग पॅडवर उलटा करून घेऊ आणि ट्रे काढून घेऊ। वड्या पाडून घेऊ। आता या वड्या प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, आपल्या ओल्या नारळाच्या वड्या झालेल्या आहे। हे खायला खूप टेस्टी लागतात। तोंडात ठेवल्याबरोबर विरघळतात। अशाच माझ्या व्हिडिओ प्रमाणे अशी वडी करून बघा। अशाच आपण नवीन नवीन रेसिपी आणत राहू आणि तुम्ही सगळे हेल्दी राहा, हेल्दी खा। ज्योती हेल्दी आर चॅनलला पाहत राहा आणि ज्योती हेल्दी आर या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।